आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर नेते, खरं म्हणजे आपण सगळे इथे या जनसंवाद दौऱ्यात आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना ऐकण्यासाठी जमलेला आहात। मी स्वतः या दौऱ्यात सामील झालो त्यांच्याबरोबर। ते या मराठवाड्याचं जनमानस काय आहे हे समजून घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे। मगाशी माननीय उद्धवजींच्या हस्ते गंगापूर साखर कारखान्याच्या बंद पडलेल्या कारखान्यातल्या साखरेच्या पहिल्या पोत्याची पूजा झाली। ही आनंदाची गोष्ट आहे साहेब। गेल्या काही वर्षापासून इथे फक्त खोक्यांची पूजा चालू होती। आज आपण जे वचनपूर्तीचं साखरेचं पोतं आणि जो मेहनतीच्या साखरेचं खाणार त्यालाच महाराष्ट्राची सत्ता मिळणार म्हणजे देव देणार। आम्ही उद्धव साहेब हे आपल्याशी संवाद साधायला आलेले आहेत, पण आत्ताच मला माहिती मिळाली की या मराठवाड्याचे नेते अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाशी संवाद साधलेला आहे। आम्ही जनतेशी संवाद साधतोय, काही लोक भाजपशी संवाद साधतात, काही लोक मोदीशी संवाद साधतायत, पण जो जनतेशी संवाद साधेल तोच या महाराष्ट्राचा आणि देशाचा राज्यकर्ता होईल। आणि ते राज्य आपल्याला माननीय उद्धवजींच्या हातामध्ये पुन्हा एकदा सोपवायचं आहे, त्यासाठी या संवाद दौऱ्याची सुरुवात आहे। मी पुन्हा एकदा या तप्त उन्हामध्ये आपण उद्धवजींचं भाषण ऐकायला जमलेलं आहात। मगाशी मी अंबादास आपलं ऐकलं, कृष्णाजींचं ऐकलं। आमदार आपला नसेल पण जनता आपल्या बरोबर आहे, इकडली शिवसैनिक आपल्या बरोबर आहे, पण या पुढला आमदार आणि खासदार हे दोन्हीही शिवसेनेचे असायला पाहिजेत। आणि गंगापूरच्या या तमाम जनतेनं शिवसैनिकांनी हे आव्हान स्वीकारून आजपासून आपल्याला कामाला लागायचं आहे आणि आपल्या पक्षप्रमुखांना ते वचन द्यायचं आहे। इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।